इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात राजकीय वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। डेक्कन परिसरात असलेल्या योगेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ सकाळच्या सुमारास नितीन बापू क्षीरसागर वय 45 राज चांगदेव पाटील चौक गणेश नगर यांना राजू चव्हाण, विजय चव्हाण, विनोद चव्हाण, स्वप्नील चव्हाण, संजय चौधरी यांच्यासह अन्य 10 ते 15 जणांनी एकत्र जमाव करून तुझ्या मुलाला लई मस्ती आली काय, तू जांभळे साहेबासोबत फिरत होतास, त्याचा प्रचार करतो का, तू लई मोठा झाला आहेस का असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली। दरम्यान हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या उमेश बिराजदार, सतीश सुतार, संजय कदम, विजय भोरे, राकेश बाटुंगे तसेच महिला उषा क्षीरसागर व संगीता सुतार यांनाही शिवीगाळ मारहाण केल्याप्रकरणी राजू चव्हाण, विजय चव्हाण, विनोद चव्हाण, स्वप्नील चव्हाण, संजय चौधरी यांच्यासह अन्य 10 ते 15 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तर सकाळी झालेल्या वादाच्या रागातून विनोद शंकर चव्हाण यांचे भाऊ राजू चव्हाण हे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये पराभूत झाले। त्यानंतर त्यांचे नातेवाईक महादेव होळसंबे यांनी मोबाईलवर माजी आमदाराला घाम फोडलाय, अथ्थच्या 58 मतांनी हार झाली आमच्या राजाची अशा आशयाचा स्टेटस लावला होता। त्यानंतर त्याचा राग मनात धरून शिवीगाळ केली होती। त्याचा जाब विचारण्यासाठी विनोद चव्हाण आणि त्यांचे मोठे भाऊ राजू चव्हाण गेले असता तुम्ही कोण आम्हाला विचारणार असे म्हणून आम्ही सर्वजण जांभळे साहेबाचे कार्यकर्ते आहोत, आत्ता तुम्हाला दाखवतो अशी भाषा करत काठीने आणि दगडाने मोटारसायकल आणि 4 चाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले। तसेच विनोद चव्हाण यांना खुरप्याने मारहाण करत जखमी केले। या प्रकरणी नितीन क्षीरसागर, प्रेम क्षीरसागर, बप्या क्षीरसागर, ऋतिक सुतार, सतीश सुतार व राकेश बाटुंगे यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तर या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत।